नमस्कार. प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे. मी प्रकाश जोग. लग्न संस्कारातल्या अनिवार्य महत्त्वाच्या विधींची चर्चा मी तुमच्याबरोबर केलेलीच आहे. पण या व्यतिरिक्त ही अनेक गोष्टी लग्नाशी संबंधित आहेत. त्याचाही विचार आपण केला पाहिजे. आपण काही पैलू बघितलेत. मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे की हिंदू विवाह संस्कार हा जन्मभराचा संस्कार आहे. धार्मिक, सामाजिक, नैतिक बंधन आहे. त्यामुळे एका मिनिटात ठरलं आणि केलं लग्न हे खरं तर फारसं मान्य नाही. यातली प्रत्येक पायरी, प्रत्येक टप्पा, प्रत्येक विधी हा हजारो वर्षापासनं ऋषीमुनींनी धर्मसूत्रात, गृह्यसूत्रात, स्मृतींमधनं विचारपूर्वक नियमबद्ध करून सांगितलेलं आहे. या मागचे विचार खरं तर कालातीत आहेत. आजही तितकेच महत्त्वाचे आहेत. अर्थात संदर्भ बदलले की हे लक्षात येतं आपल्याला. मग तो समर्पक आहे का नाही हे आपण ठरवायचं आहे. या लग्न समारंभ आणि संस्कार याच्या आधीचा जो टप्पा आहे त्याच्याबद्दल मी आज बोलणार आहे. खरं तर मूळ संस्काराच्या आधी यात 2 टप्पे आहेत. मुळात विवाह, उत्तम विवाह हा समाजाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे आपल्या ज्ञानीजनांनी याचा सर्वंकष विचार करून उत्तम विवाहासाठी काही गाईडलाईन्स घालून दिलेल्या आहेत. खरं तर विवाहाच्या आधी सुयोग्य वर किंवा सुयोग्य वधू यांचा शोध आणि निवड हा तो एक टप्पा आहे. खरं तर लग्नाच्या आधीचा हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. हे वरसंशोधन असं ज्यांना म्हटलं जातं. ब्राह्मणांसाठी पिता आणि त्याचे अगदी जवळचे नातेवाईक हे बरेच वेळा वरसंशोधन करत असतात. आणि इतरांसाठी म्हणजे अगदी राजांपासून बाकीच्या लोकांपर्यंतही अनेक ठिकाणी यासाठी बरेच वेळा विशिष्ट माणसांना सांगितलं जातं, नेमली जातात किंवा काही दूत सांगितले जातात आणि ते अशा योग्य वधूचा किंवा वराचा शोध घेतात. मग हा शोध घेतल्यानंतर त्यांनी काय बघायचं किंवा कुठल्या गोष्टींवर भर द्यायचा. तर अगदी ऋग्वेदात 3ऱ्या मंडलात 8वं सूक्त आहे. त्यातले काही मंत्र याला जोडून आहेत की काय बघितलं पाहिजे. आधी मी वराच्या निवडीच्या बाजूला काय काय विचार आहेत त्यांच्याकडे आधी वळतो. कोणी विवाह करायचा तर मुळात जो वर असेल किंवा मुलगा असेल त्याचा विवाह संस्कार व्हायच्या आधी समावर्तन संस्कार झालेला असला पाहिजे. समावर्तन संस्कार काय याची चर्चा मी पूर्वी केलेलीच आहे. हा संस्कार खरं तर गुरुनी करायचा आहे. आपला विद्यार्थ्याची त्याची कुवत ओळखून की बाबा हा इथपर्यंत शिकलाय, इतकं ह्याला जमण्यासारखं आहे, आता ह्याचं शिक्षण माझ्या दृष्टीने पूर्ण झालं आहे असं जेव्हा गुरुला वाटतं तेव्हा गुरु हा समावर्तन संस्कार करत असे. कारण त्याला त्या काळात तेव्हा ओळखणारा हाच योग्य व्यक्ती होता. त्यामुळे गुरुनी ठरवलं आणि समावर्तन संस्कार केला की मगच हा स्नातक लग्नायोग्य आहे असं मानलं जायचं. मग त्या काळात त्याने आधी योग्य पद्धतीने
ब्रह्मचर्याश्रम पूर्ण केलेला असावा, ही आणखीन एक कंडिशन. तिने असं म्हटलं की तो परिवीत असावा, तो पूर्ण सुशिक्षित असावा, गुरुच्या गर्भातून ज्ञानवान होऊन बाहेर पडलेला असा तो द्विज असावा, जो उमलतोय सर्व दृष्टींनी असा तो असावा, जो चांगल्या लोकांनी सुयोग्य म्हणून पुढे केलेला असा असावा. हे सर्व करेपर्यंत त्याचं वय हे बहुतेक 20-24च्या दरम्यान आलेलं असतं आणि तो तरुण असावा. मग ह्याच्यासाठीचा नियम सांगताना बरेच वेळा असं म्हटलं जातं की तो 24 ते 48 या दरम्यानचा असावा. आजच्या दृष्टीने, बायोलॉजीच्या दृष्टीने विचार केला तर हा त्याचा खरं तर ग्रोथ पिरियड आहे. सुरुवातीपासून आहेच, पण लग्न हे 24च्या नंतरच करायचं, समावर्तनानंतर असल्यामुळे मग हा जो स्पॅन आहे हा त्याच्या प्राईममधला, म्हणजे त्याच्या उत्तम स्थितीतला आहे. बायोलॉजीच्या दृष्टीने ज्याच्यात मेटाबॉलिझममध्ये त्याचं ॲनाबॉलिझम म्हणजे वाढ होण्याची प्रक्रिया आणि सुधारण्याची प्रक्रिया ही त्याच्या शरीरातल्या सेल्सचा नाश होण्याच्या प्रक्रियेपेक्षा जास्त आहे, म्हणजे त्याची प्रगती शारीरिक मानसिकदृष्ट्या होत आहे अशा स्थितीतला. मग अश्वलायन गृहसूत्रात असं म्हटलं आहे की ह्याला काही काही गुण असले पाहिजेत. मग ते कुठले कुठलेच उत्तम गुण असले पाहिजेत तर उत्तम बुद्धी, उत्तम कुल, उत्तम शील, उत्तम शरीर सामर्थ्य, कीर्ती, धन आणि महत्वाकांक्षा त्याला असावी. या व्यतिरिक्त असं म्हटलं आहे की नातलग आणि मित्र यांचा त्याला पाठिंबा असावा. खरं तर आज आपण जेव्हा बघायला जातो तेव्हा मुलाच्यात काय बघतो तर खरं तर ह्याच सर्व गोष्टी आजही बघितल्या जातात, पण हे विचार कमीत कमी 2000 वर्षापूर्वीचे आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. मग तो उत्तम कुळातला असला पाहिजे. म्हणजे चांगलं कुळ कुठलं याचीही चर्चा केलेली आहे. वराच्या आईवडिलांच्या 10 पिढ्यातील पुरुष हे विद्या, तप आणि सदाचरण यांनी युक्त असले पाहिजेत. ते कुळ म्हणजे चांगलं. इथे बघा, त्यांच्याकडे धन आहे का नाही ह्याला महत्त्व नाही आहे. ते कुठे राहतात, कसे आहेत ह्याच्याबद्दल चर्चा नाही. त्यांची परिस्थिती काय आहे ह्याच्याबद्दल चर्चा नाही. त्यांच्या नैतिकतेबद्दल, त्यांच्या ज्ञानाबद्दल चर्चा आहे. आणि ते कुळ उत्तम असं म्हटलं जातं. असा हा उत्तम कुळातला मुलगा सुवास असा असला पाहिजे. म्हणजे व्यवस्थित कपडे वेश परिधान करणारा असा असावा. कसा तरी आहे, केस वाढवलेत, इकडे केस झिंज्या वाढल्या आहेत, अंगाला वास येतोय, कसा दिसतो, व्यवस्थित आहे का नाही हे बघितलं पाहिजे. बुद्धी, शील, शरीर सामर्थ्य, कीर्ती, धन वगैरे गोष्टी या जशा महत्त्वाच्या वरासाठी आहेत तशा त्या वधूसाठी ही उत्तम असल्या पाहिजेत. हे खरं तर त्याच्यात अध्यारूत आहेच. मग ही वधू कशी असावी तर ह्याच्यात अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. असं म्हटलं जातं की वधू ही वयाने मुलापेक्षा लहान असावी, हा एक नियम सांगितलेला आहे. ती शिशु अवस्थेतून पुढे पोचलेली असावी. कुमार अवस्थेच्या पुढे 14 वर्षांहून अधिक.
नवयुवती अशी असावी, सर्व समजणारी अशी असावी. त्या काळातली धनसंपत्ती म्हणजे गाय, गोमाता असं जिला म्हटलं जायचं. त्यामुळे गाईचं उदाहरण देताना असं म्हटलं गेलं आहे की ती गाईसारखी असावी, गर्भधारण करण्यायोग्य झालेली, परिपक्व, पण जिनी अजून दूध दिलेलं नाही अशी ती असावी. मुलासाठी आणि मुलीसाठी अर्थातच दोघांचं उत्तम कुल, रोगांचा अभाव हे तर आहेच, पण कन्या ही उत्तम शुभलक्षणी असावी. उत्तम बुद्धी, सौंदर्य, सच्छील आणि आरोग्य संपन्न असावी. ही शुभलक्षणं ही दोन पद्धतीची असावीत, बाह्य आणि अभ्यंतर असं म्हटलंय. म्हणजे शरीरावर दिसणारी लक्षणे उत्तम असली तरी मानसिकदृष्ट्या ही ती परिपक्व आणि उत्तम असावी असं ह्याच्यात समाविष्ट आहे. भारद्वाज गृह्यसूत्रात त्यांनी असं म्हटलंय की मुलीत 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत: संपत्ती, सौंदर्य, बुद्धी आणि कुल. आणि या 4ही गोष्टी ह्या वाढत जाणाऱ्या क्रमाने आहेत. म्हणजे याच्यातल्या खालच्या गोष्टी ज्या आहेत त्यांचं प्रमाण नसेल किंवा कमी असेल तरीही वरच्या गोष्टी म्हणजे बुद्धी आणि कुल हे दोन्हीही श्रेष्ठ आणि महत्त्वाचं असं मानलं गेलं आहे. संपत्ती कमी असेल किंवा सौंदर्य कमी असेल तरीही हरकत नाही असं ह्या गृह्यसूत्रात सांगितलं आहे. आणखीन एक गृह्यसूत्र आहे मानव गृह्यसूत्र. ह्याच्यात 5वी गोष्ट सांगितली आहे ती म्हणजे विद्या. म्हणजे त्या काळात ही मुलगी ही ज्ञानवान शिकलेली असावी असं मान्य होतं. आणखीन एक पूर्णपणे वेगळा नियम त्या काळात सांगितलेला गेला आहे. आजच्या काळात तो पाळला जातच नाही बरेच वेळा. मनुस्मृतीत आहे, मानवस्मृतीत आहे, याज्ञवल्क्य स्मृतीत आहे. कन्या ही शक्यतो भ्रातृहीन नसावी अशी अपेक्षा आहे. म्हणजे तिला भाऊ असावा, भावाशिवाय ती असू नये असं मत सांगितलेलं आहे. आणि ह्याचं कारण हे थोडंसं वेगळं सामाजिक धार्मिक कारण ह्याला दिलेलं आहे. एखाद्या माणसाला मुलगी असेल आणि मुलगा नसेल तर मग त्याच्या वंशाचं, त्याच्या गोत्राचं, वंशाचे गोत्र पुढे जाणार कसं, आणि पिंडदान कोण करणार वगैरे वगैरे हे प्रश्न यायचे. त्यामुळे विवाहाच्या वेळेसच वराच्या बरोबर त्याचा एक करार ठरलेला असे की वधूपिता असं सांगायचा की बाबा माझ्या मुलीचा मुलगा जो होईल तो माझ्या गोत्राचा, मला पिंडदान करू शकेल असा असावा. त्यामुळे नातू हा स्वतःच्या वडिलांच्या गोत्रातला न राहता मातुल आजोबांच्या गोत्रात जाऊन ते गोत्र पुढे नेणारा असा व्हावा, त्यांना पिंडदान करणारा व्हावा, अशी व्यवस्था त्या काळात होती. आता अर्थात कोणी हा नियम पाळत नाही. अनेक वेळा मुलीला एकुलती एक असेल तर बरं असे म्हणणारे अनेक लोक आहेत. त्याच्या मागची आर्थिक आणि बाकी कारणं यांच्याकडे मी आज येत नाही, ते तुम्ही सर्व सुज्ञ आहात, त्यामुळे मी सांगण्याची खरं तर ती जरूरच नाही. देशकालाप्रमाणे, आपापल्या जातीप्रमाणे, आपल्या प्रांतांप्रमाणे मुलाचं आणि मुलीचं वय काय असावं, त्यांच्या वयात किती अंतर असावं,
त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रथा होत्या आणि त्याप्रमाणे पाळल्या जात होता आणि कालांतराने त्याच्यातही काही काही नियम वेगवेगळे त्या ठिकाणी आहेत असं आपल्याला जाणवतं. आणखीन एक गोष्ट म्हणजे पुरुषांनी विवाह केलाच पाहिजे असा नियम नव्हता कुठेही, त्यामुळे तो अजन्म ब्रह्मचारी राहणं शक्य होतं. पण मुलीचं लग्न आवश्यक आहे असं मानलं जात होतं. आणखी काही कंडिशन्स होत्या. मनुस्मृतीत असं म्हटलं आहे की गुणहीन वराला मुलगी देण्यापेक्षा तिने जन्मभर पितृगृहीच राहावे. किती सामाजिकदृष्ट्या किती योग्य विचार आहे. राजा मनूनी घालून घेतलेले हे अनेक नियम, प्रज्ञावंत असा हा माणूस आज मनुस्मृतीला नावं ठेवणाऱ्यांना यातले कितीतरी गोष्टी ज्यांनी मनुस्मृती वाचलीच नाही आणि त्याचं महत्त्वच ओळखलं नाही, ते लोक मनुस्मृतीला दोष देतच राहणार. एका वाक्याला धरून बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं. पण त्यांनी घालून दिलेले नियम आजही आपण अनेक वेळा पाळत असतो. म्हणून असं म्हटलं आहे की चांगल्या संततीसाठी उत्तम कुल हे सर्वात महत्त्वाचं वरासाठी आहे. पण कन्या स्वतः रत्नासारखी उत्तम असेल तर तिच्या कुलाचं महत्त्व कमी असलं तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करावं. चांगली कन्या आपल्या कुळात येणं हे किती महत्त्वाचं आहे ही भावना त्याच्यात दिसते. आजही खरं तर आपण वरासाठीच काय वधूसाठी हे अनेक नियम लावत असतो. 2000 वर्षापूर्वी त्या किंवा त्याच्या नंतरच्या काळातले. कालांतराने ह्याच्यात काही काही बदल होत गेले हे मान्य आहे, पण ह्याची मूळ विचारधारा काय आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी जे काय तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला आवडलं असेल तर त्याच्याबद्दल जमलं तर आणखीन वाचा काही. आपण ज्या ज्या लग्नांमध्ये जातो किंवा आपल्या परिचितांमध्ये जी लग्न होतात, विवाह होतात, त्यात या गोष्टींचा विचार केला आहे का ह्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. आपण हा विचार केला पाहिजे होता का, किंवा आपल्याला आता हे करणं शक्य आहे का हेही बघा. या चॅनलला लाईक्स करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनची चिन्ह दाबलं तर पुढची लेक्चर्स कधी आहेत हेही लक्षात येईल. विवाहात खरं तर एवढंच नाही, आणखीन काही थोड्याशा गोष्टी आहेत, त्यांची चर्चा करायला पाहिजे. त्याच्यासाठी परत भेटूया 15 दिवसांनी. तोपर्यंत अर्थात प्रकाश जोगकडनं नमस्कार.